लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशा राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत। अशाच काँग्रेस नेते प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या एक ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे। सुनील तटकरे, धनंजय मुंडेसह अजितदादा गटाचे 12 नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला आहे। एक्स माध्यमावर ट्विट करत अतुल लोंढे यांनी हा सर्वात मोठा दावा केला आहे। काय म्हणाले अतुल लोंढे? धोखे पे धोखा, ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपा ने ठगा नहीं। सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री अदिती तटकरे, सुनील शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 12 बडे नेते, मंत्री, आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असे अतुल लोंढे यांनी त्यास एक्स माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार। अजितदादा बहुतेक एकटेच त्या पक्षात राहणार असेही त्यांना या ट्विटमध्ये म्हटलं आहे। सध्या त्यांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडली आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।